नारळ पाणी हे एक अमृत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तर मी घेऊन आले आहे माझ्या चॅनलवर नारळ पाणी पिण्याचे फायदे. तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. सोडियम संतुलित करून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील याचे दररोज सेवन करणे फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करून हृदयविकार रोखण्यासाठी हे एक फायदेशीर पेय आहे. नारळाच्या पाण्यात काही प्रमाणात नैसर्गिक साखर आढळते, त्यामुळे रात्री ते प्यायल्याने काही लोकांना रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे त्याचे सेवन रात्रीच्या वेळी टाळावे, विशेषतः मधुमेह आणि प्री डायबेटिक रुग्णांनी. नारळात विशेषतः ब जीवनसत्वे जास्त आढळते, जसे की B6, B2 आणि B1. ब जीवनसत्व हे ऊर्जेचा चांगला स्रोत आहे आणि तुमच्या शरीराला त्वरित ऊर्जा देऊ शकतात. नारळाच्या लगद्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते, जी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात अँटीऑक्सिडंट आहे आणि ते पचनास मदत करते. नारळाच्या पाण्यात कूलिंग इफेक्ट असतो, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळते. इतर फळांच्या रसाच्या तुलनेत नारळाच्या पाण्यात सर्वाधिक खनिजे आढळतात. फळांच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, तर नारळाच्या पाण्यात साखरेचे प्रमाण खूपच कमी असते. हे अत्यंत पौष्टिक आहे आणि तुमचे इलेक्ट्रोलाइट पातळी स्थिर ठेवते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नारळ पाणी हे एक अष्टपैलू आणि आरोग्यदायी पेय आहे, जे तुमच्या संपूर्ण आरोग्यास समर्थन देते. उत्तर भारतातील लोक ज्यांना तीव्र हिवाळ्याचा सामना करावा लागतो, ते सामान्यतः थंड हवामान नारळ पाणी पिणे टाळतात. तथापि त्याचे हायड्रेटिंग, डिटॉक्सिफाईंग आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म हे आपल्या हंगामी आहाराचा एक आवश्यक भाग बनतात. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिल्याने शरीराला झटपट हायड्रेशन मिळते. रात्रीच्या झोपेनंतर जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते. नारळाच्या पाण्यात कॅलरी कमी असते आणि नैसर्गिकरित्या चरबीमुक्त असते, त्यामुळे वजन भी कमी होते. नारळ पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून देखील कार्य करते. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की नारळाचे पाणी मासिक पाळीच्या वेदनापासून काही प्रमाणात आराम देऊ शकते. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील भरपूर असतात, म्हणून ते तुमच्यासाठी चांगले आहे. नारळाचे पाणी पिगमेंटेशन कमी करण्यासाठी खूप वेगाने काम करते. हे पाणी त्वचेमध्ये साठलेली घाण डिटॉक्स करते आणि डाग कमी करते. या व्यतिरिक्त हे चेहऱ्याचा रंग उजळ करते, ज्यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा मिळते. नारळ पाणी तुमच्या केसांसाठी असंख्य फायदे देते. हे खोलवर मॉइश्चरायझेशन करते, तुटणे आणि फाटणे टाळते, केसांच्या वाढीत प्रोत्साहन देते, केस गळणे कमी करते, पीएच संतुलन पुनर्संचयित करते, नैसर्गिक डिटेंगलर म्हणून कार्य करते, चमक वाढवते, कुरकुरीतपणा कमी करते आणि टाळूला सौम्य करते. तर मित्रांनो, कशी वाटली नारळ पाण्याबद्दल माहिती? मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा मराठी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.